मध्ये आपले स्वागत आहे। स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा फेटाळून पोलिसांवर तलवारीने हल्ला केल्याच्या आरोपातून 3 तरुणांची आज सोलापूरच्या जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। खटल्यातील हकीकत अशी आहे, दिनांक 10/2/19 रोजी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय तुकाराम पाटील हे आपले पोलीस सहकारी विक्रम दराडे त्याचप्रमाणे फडतरे यांच्या समवेत रात्रीची गस्त घालण्याकरता त्यांच्या प्रायव्हेट कारमधून तुळजापूर हायवेवर निघाले होते। ते ओळे गावानजीक आले असताना त्यांना एक पांढऱ्या रंगाची इंडिगो कार संशयास्पदरित्या उभी असल्याची दिसली, म्हणून त्यातील लोकांना त्यांनी हटकले असता त्यांना त्या गाडीमध्ये काही हत्यार म्हणजे तलवारी, लोखंडी रॉड, चोरीचे पेट्रोल, डिझेल आदी साहित्य दिसल्यानंतर त्यांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी आरोपींनी पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस फडतरे, दराडे यांच्यावरती तलवारीने हल्ला करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी त्यांच्या स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला। त्यातील गोळी ही तेव्हाचा आरोपी विनायक काळे याच्या छातीत लागली व तो जखमी झाला। हे पाहून बाकीच्या आरोपींनी तिथून पळ ठोकला। विनायकला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले असता तो मयत झाला। घटनेची फिर्याद विजय पाटील पोलीस निरीक्षक यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली। त्यांचं म्हणणं असं होतं की आरोपींनी त्यांच्यावरती तलवारीने हल्ला केला असल्यामुळे स्वसंरक्षणार्थ त्यांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये विनायक काळे मयत झाला, त्यामुळे त्यात त्यांची काही देखील चूक नाही। खटला जिल्हा न्यायाधीश पांढरे मॅडम यांच्यासमोर झाला। सरकार पक्षाने जवळजवळ 29 साक्षीदार तपासले। खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आम्ही असा युक्तिवाद केला की यातील पोलीस निरीक्षक पाटील असतील किंवा त्यांचे सहकारी पोलीस असतील, कोणालाही तलवारीच्या जखमा देखील झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं नव्हतं, त्यामुळे आरोपींनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला ही बाब साबित होत नाही। बरं, पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार करायचा झाल्यास सुरुवातीला हवेत गोळीबार केला पाहिजे, त्यानंतर आरोपींच्या पायावर गोळीबार केला पाहिजे। या केसमध्ये तसं काही न करता पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी डायरेक्ट छातीमध्ये गोळी मारलेली। अशा केसमध्ये याला स्वसंरक्षणार्थ गोळीबार असं म्हणता येणार नाही, असा महत्वाचा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी मांडला। तो न्यायाधीशांनी मान्य केला व सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली।